गौरी गणपतीचे दिवस जवळ आहेत आणि गौरी गणपतीसाठी आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. अगदी नैवेद्यापासून सजावटीपर्यंत आणि आरासापासून अगदी मूर्तीची स्थापनापर्यंत आपली कामं कधी संपत नसतात आणि त्यामध्ये आपल्याला वेळ द्यायचा असतो. आपलं घर अगदी सुंदर दिसावं म्हणून सुद्धा आपल्याला सुशोभित करायचं असतं. गणपतीच्या प्रत्येक दिवसाला आपल्याला वेगवेगळी रांगोळी काढायची असते. तर मला काय वाटतं ना, आपण त्यासाठी सज्ज राहाव्या अशा नवीन नवीन आणि इझी आणि भन्नाट आयडियासह. नमस्ते, मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही घेऊन आलो आहे खूप छान अशी इझी आणि मस्त अशी रांगोळी. ही पहा, ही एक अशी रांगोळी आम्ही घेऊन आलो आहे जी आपण नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकतो. आणि ही रांगोळी पहा ना, स्टिकरसारखी रांगोळी बनवून रेडी आहे. असे स्टिकर्स मार्केटमध्ये खूपच कॉस्टली अवेलेबल आहेत. आता हे वापरायचे कसे हे तर मी व्हिडिओच्या एंडला सांगणारच आहे. तत्पूर्वी आपण पाहूया ही बनवायची कशी आहे. इथे मी A3 OHP शीट घेतली आहे 175 मायक्रॉनची आणि A3 झेरॉक्स घेतली आहे डिझाईनची. या डिझाईनच्या झेरॉक्सवर आपण मार्कर पेनने ही रांगोळी ट्रेस करणार आहोत. तुम्हाला माझे हात दिसत आहेत का? ते थोडे रेड झालेले आहेत कारण मार्करची टेस्टिंग चालू असते. मार्कर सुकतोय की नाही ह्या सगळ्या गोष्टी हाताने चेक कराव्या लागतात. पोस्कोचा इथे मी रेड मार्कर घेतला आहे. हा परमनंट मार्कर आहे. हा 150 रुपीजला कोणत्याही स्टेशनरी शॉपमध्ये तुम्हाला फारच इझिली मिळून जाईल. आणि इथे रेड पेन का घेतला आहे? बंगालमध्ये बंगाली रंगोळीला लाल रंगात अल्पना किंवा लाल अल्पना असं म्हणतात. बंगाली संस्कृतीत अल्पना ही एक पारंपरिक लोककला आहे जी धार्मिक आणि शुभप्रसंगी रांगोळीसारखी काढली जाते. त्यात स्पेसिफिकली लाल रंगाचा वापर केला जातो. अल्पना ही बंगाली भाषेत रांगोळीसाठी वापरण्यात येणारी संज्ञा आहे जी तांदळाच्या पिठाने बनवलेल्या रंगांनी जमिनीवर काढली जाते. लाल रंग बंगालीमध्ये अल्पनांमध्ये स्पेशली लाल रंग शुभ मानला जातो आणि म्हणूनच तिकडे तुम्ही जेव्हा जर बघाल तर मराठी मध्ये आपण जसं महाराष्ट्रांमध्ये आपल्याकडे व्हाईट रंगाचा आणि सफेद रंगाचा जास्तीत जास्त वापर केला जातो रांगोळीमध्ये, तिथे लाल रंगाचा वापर केला जातो. मराठीत अल्पना हा शब्द बंगाली भाषेतील आहे पण तो तिथे जसा तसाच वापरला जातो. हा लाल अल्पना असा स्पष्ट उल्लेख ते लोक करतात रांगोळीसाठी. अल्पना ही धार्मिक आणि शुभ कार्यासाठी काढली जाणारी लाल आणि सफेद मिक्स असलेली अशी रांगोळी जी समृद्धी, आनंद आणि शुभ संकेत दर्शवते. रांगोळीमध्ये तर आपल्या सगळ्याच बघा ना, तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, रांगोळीची मुख्य संज्ञा बदलत नाही. ती नेहमी तशीच भेटेल. समृद्ध आणणारी, अगदी पवित्र आणि खूप सुरेख असं एक पॉझिटिव्ह वाईब्स असे आणणाऱ्या काही रंगसंगती आणि डिझाईन्स. मग ते कोणत्याही रंगांमध्ये आपल्यासमोर असू दे, त्यांची चिन्हे आणि त्या रांगोळीमधून दर्शवणारी काही अशी डिझाईन्स ज्या आपल्या भावनांना, आपल्या विचारांना पॉझिटिव्ह टर्न्स देतात, हो की नाही? सो इथे आज मी ती ट्रेस करून घेतली या मार्कर पेनाने. काय ना मैत्रिणींनो, नवीन नवीन एक्सपेरिमेंट हे मार्केटमध्ये येत राहणार आणि येणारच. पण आपण आपल्या घरासाठी अजून वेगळं काय करू शकतो, आपलं घर कसं वेगळं सजवू शकतो, ह्याकडे मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीचा विशेष लक्ष असतं. आणि त्यासाठी ही एक नवीन आयडिया. ह्या पॉस्कोच्या पेनामध्ये बरेच कलर अवेलेबल आहेत. थोडा कॉस्टली वाटला मला, पण आपल्याला आपल्या काही कलेसाठी काही गोष्टी आपल्याला आणाव्या लागतात, तर त्यासाठी मला असं वाटतं 150 हे कॉस्ट काहीच नाही आहे. सो इथे पहा, मी प्रत्येक डिझाईन तशी ट्रेस करून घेत आहे. अगदी छोटे छोटे डॉट्स असतील किंवा लाईन्स असतील, केअरफुली तुम्हाला ते ट्रेस करून घ्यायचे. रांगोळी पूर्वी तर
रांगोळी असं इझिली अवेलेबल नसायचे, त्यामुळे लोक बऱ्याच गोष्टी वापरायचे, जसं की राईस फ्लोर. साऊथमध्ये तर अजूनसुद्धा तांदळाच्या पिठाची जी अशी लिक्विड फॉर्म केलं जातं आणि कोलम रांगोळी जशी बोटाने काढली जाते, तशीच वेगवेगळ्या भारताच्या वेगवेगळ्या कॉर्नरमध्ये अगदी तांदूळ तर कॉमन आहेच, पण बंगालमध्ये लाल रंगासाठी स्पेसिफिकली मसूरची डाळीची सुद्धा पेस्ट वापरली जाते असं ऐकण्यात आहे. आता आजकाल इतके सारे कलर्स आणि इतक्या साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत, त्यामुळे अशा काही अन्नाच्या पेस्टची वापर करणं आता लोकांनी कमी केलं आहे. लोक जास्तीत जास्त रंग आणि आता जसं पूर्वी आपण चुन्याची पेस्ट करायचो, आजकाल डायरेक्ट ॲक्रेलिक व्हाईट ॲक्रेलिक कलरने किंवा व्हाईट पोस्टर कलरने सुद्धा लोक गावच्या साईडला डायरेक्ट रंगांनी रांगोळी काढतात. अजूनसुद्धा जर तुम्ही बघितलं असेल गावच्या साईडला, तर वारली पेंटिंग वॉलवर कॉर्नरने काढली जाते, म्हणजे जर महाराष्ट्र असेल तर. आता हा पेन आहे ना, अजून एक मस्त काम करतो. जर तुमच्या रेषा चुकल्या असतील ना, तर तुम्ही अगदी इन्स्टंट त्याला पुसू शकता आणि त्यावर मार्क करू शकता. पण आठवतं आहे का, ह्याआधी मी कॅमलिनचा पेंट मार्कर इंट्रोड्यूस केलेला. बघा, मी कोणत्याही प्रोडक्टची इथे ॲडव्हर्टाईज करत नाही आहे, पण नवीन नवीन गोष्टी ज्या मार्केटमध्ये येतात त्या मला असं वाटतं आहे की तुम्हाला वापरायला त्याचा वापर कसा वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल ह्या दाखवू शकते. इथे पहा कशी मस्त डिझाईन ट्रेस करून झाली आहे. मी डिफरन्स सांगत होती, कॅमलिनचा आणि हा मार्करमध्ये थोडा डिफरन्स आहे. तत्पूर्वी जे मी करते ते सांगते. जसं मी OHP शीट याला अकॉर्डिंग टू डिझाईन मी कट करून घेतली. कॅमलिनचा पेंट मार्कर जो होता ना, तो एकदम परमनंट आहे, म्हणजे त्याच्यावर पाणीसुद्धा पडलं ना तरी काही होणार नाही. पण हा थोडासा तेवढा परमनंट नाही वाटलं मला, कारण थोडंसं हलकंसं तरी आपल्याला काहीतरी टोकेरी गोष्ट लागली त्याला तर ती स्क्रॅच होतं तिथे, म्हणजे ते तसं जी इंक आहे ती अशी निघून येते. तसं कॅमलिनचं होत नाही. आणि डिफरन्स काय आहे, थिकनेसमध्ये सुद्धा डिफरन्स आहे. हा अगदी पातळ स्टिकरसारखा अगदी प्रिंटसारखा लागून जातो, पण कॅमलिनचा पेंट मार्करमध्ये जी थिकनेस आपल्याला मिळते ती थिकनेस ह्या पेंट मार्करमध्ये मिळत नाही. तुम्ही जो दोन्ही बाजूने बघाल ना, तुम्हाला दोन्ही बाजूने अगदी इक्वल सरफेस दिसेल, अगदी इक्वल सरफेस, जराही त्यामध्ये डिफरन्स नाही आहे. बनल्यानंतर ही डिझाईन तुम्ही फ्लोरिंगवर ठेवून सुद्धा काहीशी अशा प्रकारे डेकोरेट करू शकता. त्यासाठी जर तुमच्या बाहेरच्या साईडला आहे तिथे सुद्धा तुम्ही हलकीशी सेलोटेप लावून खालच्या साईडला स्टिक करा फ्लोरिंगवर आणि तुमची रांगोळी वापरण्यासाठी रेडी आहे. सो इथे मी एक सेलोटेप घेते. जस्ट या सेलोटेपचा एक पीस आपल्याला काढायचा आहे आणि आपल्या स्टिकरला लावायचं आहे. जसं गिफ्ट रॅप करतो किंवा गिफ्ट रॅप करताना स्टिकर जसं लावतो तसं तुम्हाला लावायचं आहे. अगदी छोटासा पीस मी इथे ॲड करते वरच्या साईडला, अगदी तोही तो ते. असे 3 आपण खालोखाल लावू शकतो आणि आपला कोणताही वॉलचा कॉर्नर डेकोरेट करू शकतो. तुम्हाला आमची ही आयडिया कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की सांगा. आणि हो, आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आमच्या रांगोळीबद्दल तुम्हाला काहीही शंका असेल आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्सवर तुम्ही विचारू शकता. भेटूया अशा अप्रतिम आणि भन्नाट आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, रांगोळी जरूर बनवत राहा, कारण आता गणपती, नंतर नवरात्री आणि नंतर दिवाळी, आपल्याला खूप रांगोळ्या बनवायच्या. धन्यवाद.